बिहारचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमारजी यांच्या बाजूने दिलेला जनतेने कौल आहे, हा विकासाला दिलेला कौल आहे। 100% माननीय फडणवीस साहेबांच्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या ठिकाणी विजय मिळाला। बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार असे संकेत आहेत, बहुमताने एनडीए सरकार येते असं दिसतंय। पण हे याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस मोठ्या प्रमाणात विजय पाहायला मिळतोय, त्या संबंधित बोलायला आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड आहेत। कसं बघता या विजयाकडे? पुन्हा एकदा भाजप आणि मित्रपक्ष विजय होत आहे। बिहार विधानसभेचं मतदानची आता मतमोजणी चालू आहे, त्यामध्ये जवळजवळ 243 पैकी 195 पेक्षा जास्त जागेवरती एनडीए पुढे आहे। एकंदरीत कौल हा एनडीएच्या बाजूने आहे। एकंदरीत हा जर पाहिलं तर प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब असतील, तसेच बिहारचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमारजी यांच्या बाजूने दिलेला जनतेने कौल आहे, हा विकासाला दिलेला कौल आहे आणि जनतेचा विश्वास एनडीएचे नेते माननीय प्रधानमंत्रीजी माननीय अमित भाई शाह आणि नितीश कुमारजी यांच्यावर आहे, म्हणून हा कौल आहे आणि हा 2/3 पेक्षाही जास्त बहुमत आम्हाला मिळेल असं वाटतं। देवेंद्र फडणवीस यांनी जिथे जिथे सभा घेतल्या किंवा जिथे त्यांना जिम्मेदारी देण्यात आली होती ते मोठ्या प्रमाणात ते उमेदवार विजयी झालेले आहेत। म्हणजे काय मुद्दे होते जेणेकरून तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू शकला आणि मोठ्या प्रमाणात विजय होतोय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा बिहारमध्ये जबाबदारी दिली होती आणि ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी 100% विजय मिळालेला आहे। एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं प्रिन्सिपल राष्ट्रीयत्व, हिंदुत्व आणि विकास या तिन्ही गोष्टीला त्यांच्या भाषणामधून मी भाषण ऐकत होतो, महत्व दिलेलं आहे आणि ते जनतेला पटलेलं आहे। म्हणून 100% माननीय फडणवीस साहेबांच्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या ठिकाणी विजय मिळाला, म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो। बरं, पण विरोधक तुम्हाला शुभेच्छा देत आहेत, त्याचबरोबर निवडणूक आयोगाला सुद्धा शुभेच्छा देत आहेत। कुठेतरी त्यांचा डायरेक्ट आरोप आहे की निवडणूक आयोगाचा याचा हस्तक्षेप आहे। विरोधकाला आलोचना करण्याशिवाय किंवा टीका करण्याशिवाय दुसरं काम नाहीये। जनतेमध्ये जाऊन जनतेच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे, ते त्यांच्याकडून होत नाही। त्यांचा मुद्दा, मतचोरीचा मुद्दा जनतेने खोडीत टाकलेला आहे, त्याला काही अर्थ नाहीये। शेवटी जनता जनार्दन हुशार आहे, जो जनतेचा निर्णय तो मान्य केलाच पाहिजे। आता तरी त्यांनी शहाणं व्हावं असं मला वाटतंय। बरं, जे आपले विरोधी पक्षनेते होते माजी, ते म्हणतायत की काँग्रेसची कुठेतरी चूक झाली आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा चूक झाली होती, कुठेतरी आता त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही असं वाटतंय का? विरोधी परिषदचे विरोधी नेते अंबादासजी दानवे यांनी सांगितलं की काँग्रेसची चूक झाली। काँग्रेसची चूक झाली हे आता अंबादासजी दानवे यांना आता कळलं, पण त्याचबरोबर त्यांची सुद्धा चूक झाली हे काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी अंबादासजींना दानवेंना परत कळेल की महायुती तोडायलाच नको होती, ही त्यांची झालेली चूक आहे उभाटा सेनेची असं मला वाटतंय। पण शेवटी जनता जनार्दन महत्वाचा आहे। जनता जनार्दन हे नेहमीच प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये फडणवीस साहेबांच्या बाजूला आहे। बरं, शेवटचा प्रश्न असेल, बिहारच्या विजयानंतर या ज्या स्थानिक निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी भाजपला अजून बळ मिळाले, उत्साह मिळालाय? नक्कीच, आम्ही कार्यकर्ते अत्यंत ऊर्जावान झालेलो आहोत, उत्साहित झालेलो आहोत आणि आम्हाला आता बळ मिळालंय। येणाऱ्या नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद मध्ये आम्ही जिंकू, भाजप जिंकू, महायुती जिंकेल अशी आम्हाला खात्री आहे। नक्कीच बिहारचा विजय आम्हाला अजून ऊर्जा देणारा आहे आणि नक्कीच आम्ही महानगरपालिका, नगर पंचायत मध्ये बहुमताने विजयी होऊ असंही भागवतजी कराड यांचं म्हणणं आहे। मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।